मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अहमदनगर न्यू लॉ कॉलेजच्या वतीने कोविड दुसऱ्या लाटेचा धोका या विषयावर एक दिवसीय वेबिनारचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेबिनारच्या अध्यक्षपदी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त मुकेश मुळे होते. यावेळी कोरोनाची जर दुसरी लाट आली तर ती लोकसहभागातून रोखता येईल असं प्रतिपादन राहुल झावरे यांनी केलंय. न्यू लॉ कॉलेजच्या वतीने कोविड दुसऱ्या लाटेचा धोका या विषयावर एक दिवसांचं राज्यस्तरीय वेबिनार आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी या वेबिनारच्या अध्यक्षपदी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त मुळे हे उपस्थित होते. लोकमतचे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके, राहुल झावरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा रुग्णालयातील नोडल अधिकारी डॉक्टर बापूसाहेब गाडे, डॉक्टर मनोज वाघमारे यांनी वेबिनारमध्ये शास्त्रीय मार्गदर्शन केलं आहे. कोरोना व्हायरस 2019. So daily we are coming across the term pandemic. Pandemic means when the disease spread beyond the border of the country. It is called the pandemic, beyond the border of the country. So pandemic is more another term is epidemic. Epidemic means a particular disease is limited to that area from the country. That area, it is the epidemic, and pandemic is beyond the country's line, so it can spread over the world. So we call this as a Mahamari, pandemic. And this COVID-19 is not the only pandemic in the history. If we go back, we have come across many pandemics. For example, plague, leprosy, and Spanish flu, about which you must be knowing. In 1918 we come across Spanish flu, which was a very deadliest disease. It was a virus only, influenza virus. Apart from this HIV virus, it was also a pandemic. As well as in 2003 SARS virus was another pandemic. And then in 2019 we have come across a COVID-19 coronavirus disease. So till date around 60 million people have infected, and of which 1 million death already occur. Many patients who have recovered from the coronavirus disease are living with the disabilities or residual symptoms, breathlessness and all this. So it is necessary to think about the disease. Though the first wave is decreasing since October, if we consider the last 1 or 2 months, the number of cases have been decreasing. But again, there is a fear of the second wave. How do we know about the second wave? Because during the histories, whatever pandemics we have come across, including Spanish flu in 1918, they all were associated with the second wave. After decrease in the number of the first surge, second wave is, it is simply after decreasing the number during the first surge, when second increase in number of the patients are observed, it is called the second wave. नागरिकांनी जागरूकपणे प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केल्यास आपण कोरोनाची दुसरी लाट रोखू शकतो, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कार्यकारी मंडळाचे सदस्य राहुल झावरे यांनी केलं आहे. अशा पिढीमध्ये जन्माला आलो त्यावेळेला आपल्याला महामारी सारखे शब्द फार किरकोळ वाटायचे. म्हणजे निसर्गावर बऱ्यापैकी विजय मिळूनच आपण जीवन जगत होतो. प्रगती इतकी झालेली होती, लहानपणी इतके सारे औषधं दिली गेलेली होते की आपल्याला आपण अजरामर किंवा अमर झाल्यासारखं जीवन जगत चाललेलं होतं. अचानक फेब्रुवारी मार्चमध्ये मागच्या वर्षी आपल्याला, म्हणजे या वर्षीच आपण धरू आता 1 वर्ष होत आलं, एक एवढासा विषाणू आला आणि आपलं संपूर्ण गतिमान सुसाट सुटलेलं जीवन एकदम असं स्थिर झालं. ब्रँडेड कपडे घातलेल्या आपल्या पिढीला असं वाटतच नव्हतं की आपण महामारीला सुद्धा बळी जाऊ. आपल्याला असं वाटायला लागलेलं होतं की आता एवढे आपण लेविसची जीनची पॅन्ट घालतो, म्हणजे ब्रँडेड कपडे असतात, अत्तर असतो, सेंट मारलेला असतो, इतके चांगले साबण वापरतो, शॅम्पू सुद्धा भारी भारी वापरतो, मग आपण काय महामारीला बळी जाऊ असं आपल्याला वाटत नव्हतं. एका चुकीच्या आत्मविश्वासामध्ये आपण या जगामध्ये सर्वच तरुण पिढी जगायला लागलेली होती.
आणि इतिहासाच्या पुस्तकामध्ये पूर्वीच्या महामारी, प्लेगच्या महामारीच्या गोष्टी वाचल्यावर आपल्याला हसू यायचं की अरे कसे ते लोक जगत होते, आपण पहा किती चांगलं जगतो. चांगलं जगणं म्हणजे काय, हायजेनिक जगणं म्हणजे काय, मेडिकली लिटरसी असणं म्हणजे काय, ह्या गोष्टीवर आता आपल्याला पुन्हा एकदा विचार करायची वेळ एवढ्याशा विषाणूने आणलेली आहे. खरं तर आपण एका महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम घेतोय, इथंच हा विषय मी बोलला पाहिजे. मला राहून राहून असं वाटत होतं, इथं बसलेले डॉक्टर असतील, वकील असतील, संपादक मंडळी असतील, यांनी आता हा विषय पुढे आणला पाहिजे. जसं जीवन जगताना आपल्याला हे लहानपणी समजतं की बाराखडी आपल्याला आली पाहिजे. आपल्याला हे शिक्षकांनी सांगितलं जातं की नाही, आपल्याला व्याकरण आपलं नीट असलं पाहिजे, व्यवहारात राहायचं तर आपल्याला आपलं गणित नीट असलं पाहिजे, समाजात राहायचं तर आपले कायदे आपल्याला माहिती असले पाहिजे, सामाजिक जीवन जगायचं असेल तर समाजशास्त्र आपल्याला माहिती, भूगोल माहिती असलं पाहिजे, देशाचा नकाशा माहिती असला पाहिजे. तसं चांगलं जीवन जगायचं असेल तर मेडिकली हायजीन कसं जगायचं हे सुद्धा आपल्याला आता माहिती असलं पाहिजे. आणि ते कुठंतरी आपल्या अभ्यासक्रमाचा अंतर्भाग मार्कासह झाला पाहिजे असं मला व्यक्तिगत वाटायला. लॉकडाऊन उठल्यानंतर लग्न कार्य मोठ्या प्रमाणात चालू झालेत, नंतर सप्ताह चालू झालेत. काल परवा नगर तालुक्यामध्ये कोजागिरीच्या पौर्णिमेमध्ये 100-150 लोकांनी दूध पिले आणि 70 दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह झाले. म्हणजे हे सेकंड फेजचा, म्हणजे याच्यातच सेकंड फेज खरा मोठ्या प्रमाणात उद्भवू शकतो. लोकांनी ही काळजी नाही घेतली, काय बिघडलं नसते एखाद 2 कार्यक्रम नाही केले तरी. म्हणजे लग्नाला सुद्धा आता असं झालं की म्हणजे एकदम उठून उठल्यासारखं मुलीच्या आईवडीलच फोन करून सांगतात आम्ही पत्रिका छापली नाही पण या, अगदी आवर्जून 4-4 फोन करतायत. मी एक जणांना अगदी माझ्या नात्यातले होते, म्हटलं तू 50 असतील मी येतो, म्हटलं तू जर 700-800 लोक जरी येणार असतील तर मी येणार रे बाबा, माझे शुभाशीर्वाद मला. कारण काय झालं त्या अशा ह्याच्यातूनच खरं हा सेकंड फेजचा मूळ धोका असा असं आमच्यासारख्यांचं म्हणणं, तर ते तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला जास्त सांगतील. कारण विषाणू तोच आहे, थोडाफार म्युटेट होणार असतो, पण तो आपल्याला परत आपण ज्या अनुभव घेतला, इतका वाईट अनुभव पाहिला. आपल्या शेजार पाजारचे लोक बरं घाबरट इतकी होती की आपण शेजाऱ्याशी बोलत नव्हतो, समोरच्या माणसाशी एप्रिल-मे मध्ये तर बोलतच नव्हतं बिलकुल, एवढी घाबरट होती आपल्यामध्ये. पण आता या 7-8 महिन्यामध्ये आपण एखाद्या व्हायरसशी कसं हाताळता यावं आपल्याला बरेचसं आपल्याला ज्ञान आलेलं आहे. त्याच जर गोष्टी जरी पाळल्या तरी हा सेकंड वेव्ह आपण दूर करू शकतो असं माझं व्यक्तिगत मत आहे. यावेळी सुधीर लंके म्हणालेत, पहिल्या लाटेमध्ये या साथीबाबत लोकांमध्ये अज्ञान होतं. आता बऱ्यापैकी प्रबोधन झालं असल्याने लोकांनी स्वतःहून खबरदारी घेतल्यास ही महामारी आटोक्यात येईल. मुळे म्हणाले, आपल्या वाडवडिलांनी आरोग्याबाबत अनेक चांगल्या सवयी घालून दिल्या होत्या, आपण त्यांचं पुन्हा पालन करण्याची आवश्यकता आहे. चीनमध्ये कोरोनाचं वादळ चाललं होतं. आपण अनेक मित्रांना सांगत होतो चीनमध्ये काय जाऊ नका, सध्या टूरला प्रवासाला जाऊ नका, कामानिमित्त जाऊ नका, तिकडे कोरोनाचा हाहाकार चालू आहे. तेव्हा आपल्याला असं वाटलं नव्हतं की आपल्याकडे कोरोनाचा हाहाकार सुरू होईल आणि आपणही त्याला बळी पडू. पण दुर्दैवाने आपण त्याला बळी पडलो. आणि मी कॉलेजचं अभिनंदन करतो, लॉ कॉलेजचं, की कोरोनाची दुसरी लाट, थ्रेट ऑफ सेकंड वेव्ह ऑफ कोरोना, या विषयावरती तुम्ही वेबिनार आयोजित केला आहे. याच्या मागचा तुमचा उद्देश हा आहे की आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत प्रिपेअर करणं. कोरोनाने सर्वात आपल्याला जर काही शिकवलं असेल तर प्रिपरेशन शिकवलं. विषाणू हा काय पहिल्यांदा आला नाही जगामध्ये. अगदी म्हणजे सिंधू संस्कृती जी लोप पावली किंवा हडप्पा मोहनजोदडो संस्कृती जी गेली त्यावेळेस जे काही मृत्यू झाले ते सुद्धा काही विषाणूमुळे झाले असतील असं आता शास्त्रज्ञांचं मत आहे. आणि याच्यावरती अनेक शतकानुशतकं या विषाणूवरती संशोधन सुरू आहे. जेव्हा आता जर सेकंड लाट आली तर काय करायचं, तर मला असं वाटतं की मी आता म्हणजे पत्रकार म्हणून जी काही निरीक्षण आपली पहिल्या लाटेमध्ये होती, पहिल्या लाटेमध्ये असं झालं की भारतामध्ये आला तो आणि केरळ वगैरे इकडे तिकडे रुग्ण सापडले. आपल्याला वाटत नव्हतं की अद्याप आपल्या पुणे मुंबई पण येईल, पण पुण्यातले 1-2 पेशंट सापडले. तेव्हा आपण जरा सजग झालो आणि अचानक मग देशभरात लॉकडाऊन सुरू केलं गेलं. ते लॉकडाऊन प्रिपेअर नव्हतं. आज जसं आपण प्रिपेअर आहोत की कोरोनाबाबत किमान आपल्याला माहिती आहे आता की आपण कसं वागायचं, काय खबरदारी घ्यायची, ते प्रिपरेशन आज आपलं आहे. त्यावेळेस आपली सिस्टीम अजिबात प्रिपेअर नव्हती. म्हणजे सरकार प्रिपेअर नव्हतं आणि व्यक्तिगत पातळीवर आपण सुद्धा कोरोनाबद्दल काय काळजी घ्यायची याबाबत प्रिपेअर नव्हतो. त्यामुळे जो काही जास्त त्याची हानी दिसली त्या काळामध्ये, आर्थिक हानी असेल, जीवित हानी असेल किंवा सर्वच प्रकारची हानी असेल, ती त्या प्रिपरेशनच्या अभावी दिसली. म्हणजे देशभरात एकाच वेळेस लॉकडाऊन केल्यामुळं जे काही मजूर होते, जे कामानिमित्त बाहेरगावी आले होते, ते मजूर अडकून पडले आणि ते मजूर त्यांच्या गावी जाऊ शकले नाही. म्हणून स्थलांतरित मजुरांचा प्रश्न निर्माण झाला. एका
गावामध्ये शेकडो मजूर अडकून पडले. मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये लाखो मजूर अडकून पडले आणि त्यांचं काय करायचं, त्यांच्या जीविताचं काय करायचं हा एक मोठा प्रश्न तयार झाला. आपली इकॉनॉमी अचानक बंद झाली. सगळं लॉकडाऊन झाल्यामुळे उद्योगधंदे बंद झाले, शाळा कॉलेज बंद झाल्या, त्यामुळे इकॉनॉमी लॉक झाल्यासारखं झाली. आता समजा असं आपल्याला युद्धाची कल्पना आहे आणि जसं आपण सैन्य दल आपलं शस्त्रसाठा जमवून ठेवतं, खाद्य जमवून ठेवतं आणि आपण एक प्रिपेअर असतो, तशी थोडी तरी आपल्याला या प्रिपरेशनसाठी संधी या दुसऱ्या फेजमध्ये मिळालेली आहे आणि त्या दृष्टीने आपण मानसिकदृष्ट्या प्रिपेअर आहोत, आपण शारीरिकदृष्ट्या सुद्धा प्रिपेअर आहोत आणि आपण साधन सामग्रीच्या दृष्टीने सुद्धा काहीसे प्रिपेअर आहोत. त्यामुळे पहिल्या लाटेमध्ये जशी हानी झाली तशी हानी दुसऱ्या लाटेमध्ये होईल असं वाटत नाही. कारण गाडे यांनी सध्याची कोरोना रुग्णांची संख्या तसेच प्रशासनाकडून घेतल्या जात असलेल्या खबरदारीबाबत माहिती दिली आहे. वाघमारे यांनी कोरोना विषाणू व त्याचा शरीरावर जो परिणाम होतो त्याबाबत शास्त्रीय माहिती दिली आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक डी.बी. मोरे यांनी केलं. प्राध्यापक व्ही. शिंदे, प्राध्यापक रामेश्वर दुसुंगे, प्राध्यापक एस.एल. जाधव, प्राध्यापक बी.डी. पांढरे, प्राध्यापक ए.एस. जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक प्रियंका खुळे यांनी केलंय, तर प्राध्यापक अतुल म्हस्के यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले आहेत. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.